जिला समाजाने फक्त वेश्याच्या मुलीची ओळख दिली, तिलाच वारकरी संप्रदायाने संत म्हणून मान दिला. ही कथा आहे संत कानोपात्रांची. पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येतात. पण याच मंदिर परिसरात आणखी एक छोटंसं मंदिर आहे, संत कानोपात्राचं. वारकरी परंपरेनुसार 15व्या शतकात मंगळवेढ्यात संत कानोपात्रांचा जन्म झाला. त्यांची आई श्यामा ही त्या काळी समाजाने वेश्या म्हणून ओळखल्या जाणारी स्त्री होती. त्या काळात अशा स्त्रीच्या मुलीचं आयुष्य जवळपास ठरलेलं असायचं. गाणं शिकायचं, नृत्य शिकायचं आणि पुढे त्याच व्यवसायात आयुष्य घालवायचं. समाजाने तिच्यासाठी दुसरा मार्गच ठेवला नव्हता. पण कानोपात्रांनी वेगळा मार्ग निवडला. त्या पंढरपूरला आल्या, विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि आयुष्यभर विठ्ठलाची भक्ती करण्याचा निर्णय घेतला. कानोपात्र अत्यंत सुंदर होत्या. त्यांचा आवाजही तितकाच मधुर होता. त्यांच्या अभंगांनी आणि भक्तीने अनेकांच्या मनात स्थान मिळवलं. पण इथूनच त्यांच्या आयुष्याला सर्वात मोठा संघर्ष सुरू झाला. कानोपात्रांच्या सौंदर्याची कीर्ती बिदरच्या सुलतानापर्यंत पोहोचली. त्याने कानोपात्रांना आपल्या दरबारात आणण्याचा आदेश दिला, पण कानोपात्रांनी एकच उत्तर दिलं, मी आता फक्त विठ्ठलाचे आहे. सैनिक त्यांना घेण्यासाठी पंढरपूरला आले. कानोपात्र थेट विठ्ठलाच्या मंदिरात धावत गेला. त्यांनी विठ्ठलाच्या चरणी शेवटची प्रार्थना केली आणि त्याच क्षणी त्यांच्या मुखातून शब्द मोडले, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वदा कुठं पाहे, हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मद लागी झाले तैसे देवा. एका हरणीचं पाडस वाघाच्या जबड्यात सापडावं तशी अवस्था त्या क्षणी कानोपात्रांची होती. आणि शेवटी त्यांनी विठ्ठलाला हाक मारली, मोक लोणी असं झाले उदास, घेई कानोपात्रेच हृदयात. वारकरी परंपरेनुसार त्याच ठिकाणी त्यांनी देह ठेवला. पण या कथेचा शेवट इथे होत नाही. आजही श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मुख्य परिसरात संत कानोपात्राचं स्मृतिस्थळ आहे. वारकरी परंपरेनुसार विठ्ठल मंदिराच्या मुख्य परिसरात स्मृतिस्थान असलेल्या त्या एकमेव संत मानल्या जातात. ज्या स्त्रीला समाजाने मंदिराच्या दारात उभं राहण्याचे अधिकार दिला नसता, तिलाच विठ्ठलाने आपल्या मंदिरात कायमचं स्थान दिलं. कानोपात्रांची कथा ही फक्त एका संतांची कथा नाहीये, ती त्या वारकरी परंपरेची ओळख आहे, जिथे माणसाची किंमत त्याच्या जन्मावरून नाही तर त्याच्या भक्तीवरून ठरते.